आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्य आत्मसात करण्यास उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यास कटिबद्ध आहोत। आपण सारे मिळून आपल्या मुलासाठी निखळ आनंददायी समृद्ध अनुभव संधी देणारी अभिव्यक्ती आकाश खुलं करणारी मुक्त छंद जोपासणारी नेतृत्वाची संधी देणारी आणि आत्मसन्मान जपणारी शाळा निर्माण करूया। या ठिकाणी आपण हा गणिती कोड आहे। असे क्लास किती आहेत? 9। असे क्लास किती आहेत? 9। त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? हा एक क्लास असा ऍड करायचा आहे की पुन्हा सगळ्यांची बेरीज ही 90 झाली पाहिजे। असे पण 9 झाले पाहिजे आणि असे पण 9 झाले पाहिजे। त्याच्यात हा आपला हा एक क्लास जो आहे तो त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे। कोण करेल? टाकल्यानंतर किती झाले बघ? असे किती झाले आता? 9 झाले। असे किती झाले? 6। असे 6 झाले। असे पण 9 आणि असे पण 9 झाले पाहिजे। असे पण 9 झाले पाहिजे। असे पण 9 झाले आणि ते त्याच्यामध्ये तो एक्स्ट्रा ऍड करायचा आहे। 9 असे 9 तर आहेत आणि आपला हा एक क्लास जो आहे तो याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे आणि पुन्हा यांची बेरीज अशी पण नवली पाहिजे आणि अशी पण नवली पाहिजे। त्यासाठी काय करायचं आहे? इकडचा हा जो एक ग्लास आहे तो इथं न्यायचा आहे। हा एक ग्लास आहे तो इथं आणायचा आहे आणि हा जो आपल्याला ऍड करायचा ग्लास आहे तो इथं ठेवायचा आहे। आता झाले असे 9 आणि असे 9 झाले का? बोला हो की नाही? गणिती कोड सुटलं? अभिनंदन। आता हे ग्लास आपण अशा पद्धतीने अरेंज करायचे की अशा याच्यामध्ये 2 राहिले पाहिजे, याच्यामध्ये 2 राहिले पाहिजे, याच्यामध्ये 2 राहिले पाहिजे। असं बघितलं तरी पण याच्यामध्ये 2 राहिलं पाहिजे, असं बघितलं तरी याच्यामध्ये 2 राहिलं पाहिजे आणि असं बघितलं तरी याच्यामध्ये 2 राहिले पाहिजे। मग तो ग्लास इथं असेल किंवा इथं असेल किंवा इथं आणि इथं असेल। असं बघितल्यानंतर इथं असेल किंवा इथं असेल किंवा इथं असेल, मधलं सुटलेलं असेल। असे काय करायचं? आपल्याला प्रत्येक रो मध्ये आपल्याला 2-2 ग्लास ऍड करायचे। असं आपण बघायचं नाही, फक्त असं बघायचं आहे। आडवं बघायचं नाही, असं आणि असं। असं आणि असं बघ। आता असं बघ की इकडे 3 असं आणि तर अशी काय करायची? गणिती कोडी जी आहेत हे काय करायचे तुम्ही आता यांना नंतर समजावून सांगायचे त्यांनी। हा ठीक आहे। चौकोन आहे, 4 बाजू आहेत, 4 मोठे चौकोन आहे, 4 कोपरे म्हणजे 4 शिरोबिंदू आणि 4 शिरोबिंदू म्हणजे या ठिकाणी 4 बाजू तयार झाल्या आहेत। 4ही बाजूनी बंदिस्त आकृती म्हणजे त्यांच्या मध्ये असते चौकोन। हा चौकोनाचा पहिला प्रकार त्यातला पुढारीचा सागराचे रूप धारण करतात। काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात तर काही माणसं वादळ पेटवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात। आयुष्यभर शिक्षण तज्ञ काही भाग यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल। त्यांच्या निधनानं कोट्यवधींची
सॅमस या बेटावरील पायथागोरस यांचा जन्म झाला होता. गणिताच्या विकासात त्यांचा महत्वाचा वाटा आइए धान बनवतोय. सूत्र 1 वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पायार वर्ग 2 त्रिकोणाची परिमिती बरोबर 3 गुणिले बाजू चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची वर्तुळाची परिमिती बरोबर 2 पाय r. धन्यवाद. सूत्र क्रमांक 6 वर्तुळाचा व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या समभुज चौकोनाचा क्षेत्रफळ बरोबर उंची गुणिले बाजू काय कोटिकोण बरोबर बेरीज वजा 90/2 9वा सूत्र नफा बरोबर विक्री वजा खरेदी तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. धन्यवाद. स्वातंत्र्याची पहाट म्हणजे 1942 ची चळवळ 6 गुणिले बाजू वर्ग हे घनाचे घनफळ. धन्यवाद. 3 पानांचा बेल त्याला येते बेलफूल 3 पानांचा बेल त्याला येते बेलफूल लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हे इष्टिका चुकीचे घनफळ. धन्यवाद. म्हणजे स्वीट कडू म्हणजे बिटर गोड म्हणजे स्वीट कडू म्हणजे बिटर 1 घन बिटर म्हणजे 1000 मीटर. धन्यवाद. महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. धन्यवाद. रविवार नंतर सोमवार येतो रविवार नंतर सोमवार येतो प्रत्येक ऋण संख्येचा वर्ग नेहमीच धन असतो. टोपलीत 10 आंबे आहेत. हे 10 आंबे 10 मुलांना अशा प्रकारे द्यायचे की टोपलीत 1 आंबा शिल्लक राहिला पाहिजे. याचे उत्तर असे आहे 9 मुलांना 9 आंबे द्यायचे व 10व्या मुलाला टोपलीसह आंबा द्यायचा. धन्यवाद. छान. दुसरा कोडा 27 संख्या 27 वेळा लिहून बेरीज केली तर बेरीज किती येईल? उठ की पवार. याचे बरोबर उत्तर आहे 729. धन्यवाद. तिसरा कोडा 19 ला कितीने गुणल्यास उत्तर हे 380 येईल? याचे
अभिनंदन. उत्तर बरोबर आहे. वीसचे अभिनंदन.